नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत, असं कासेगावचं जयंत केसरी हिंद केसरी बैलगाडा शक्ती वेग आणि प्रतिष्ठा महोत्सव असं भव्यदिव्य ओपनचं मैदान येत्या 26 मार्चला मित्रांनो संपन्न होत आहे. काहीच दिवस उरले आहेत. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 5,06,265 रुपये, द्वितीय पारितोषिक 3,06,265 रुपये. त्यामुळे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपले 100% दिसणार आहेत. नॅशनल हायवे 48च्या पश्चिमेस कासेगाव तालुका वाळवा या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे. मागच्या वर्षी या मैदानाचा सलग 2 वर्ष कळंबीच्या शंभूने मित्रांनो मान घेतला. यावर्षीसुद्धा कळंबीचा शंभू टॉप पायऱ्यातच येईल. त्याच्यामुळे यावर्षी शंभूची हॅट्रिक होणार का, ही प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. तर मित्रांनो चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पायरे. 2 वर्षे मैदान कळंबीच्या शंभूने मित्रांनो गाजवलं आहे. मागच्या वर्षी मला वाटतं ते असं होतं तर चिमण्या, त्याच्या आधी मित्रांनो होतं रायफल 81-81. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मोठं मैदान बोललं की लखन मित्रांनो मोठं मैदान सोडत नाही, जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. मागचे किती मैदान जाऊन बघा, असा मनोहरदा यांचा लखन नक्की कोणासोबत, तर दादा सरकार यांच्या दावणीतील सध्याचा टॉपचा नंदी शारजा 10 आणि फॉर्च्युनर मानकर लखन. हा टॉप पायरा मित्रांनो आपल्या या मैदानात एकाच जोट्यात दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल या गाडीला आणि मित्रांनो खरोखर टॉप स्पीड लागेल, कारण लखनसुद्धा फुल टॉप फॉर्मला आहे आणि शारजासुद्धा फॉर्मला आहे. दोन्ही नंदी पब्लिकचे भिताडे आहेत. हा सुद्धा संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बेलमची मैदानातील गुलालाचा मानकरी संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साई. नक्की कोणासोबत, तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि साई 11-11 हे 1 जोडे आपल्याला या कासेगाव मैदानात दिसू शकते. बावरासुद्धा नवीन टॉप पायऱ्यात मित्रांनो पळत असतो आणि आत्ता झाल्या बेलमाच्या मैदानामध्ये बालमासोबत मित्रांनो साईने गुलाल घेतला आहे. टॉप स्पीड लागला होता गाडीला आणि आगामी मैदानामध्ये बावऱ्या आणि साई 1 जोडे मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकते. पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय निनामकरांचा सुंदर. चालू सीझनमध्ये जाईल त्या मैदानात गुलाल घेणारा निनामकरांचा सुंदर नक्की कोणासोबत, तर प्रज्वल दगडे यांचा बावधनकरांचा लक्ष. चर्चा कमी परंतु नंदीचा पळ जबरदस्त आहे. असा A1 टॉप पायरा मित्रांनो आपल्या कासेगाव हिंदकेसरी मैदान दिसू शकतो. निनामकरांचा सुंदर आणि बावधनकरांचा लक्ष ही सुद्धा मित्रांनो जोडी टॉप पळेल. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या जोडीला एकत्र बघण्यासाठी बैलगाडाप्रेमी आतुरलेत, अशी A1 जोडी संतोष तोडकर यांचा सुंदर आणि पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा. दोन्ही भाऊ मित्रांनो एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत. दोन्ही नंदी मित्रांनो सुरुवातीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला होते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जे आता नवीन मालक आहेत त्यांनीसुद्धा मित्रांनो निर्णय घेतला आहे हा जोड एकत्र पळवण्याचा. मागे संतोष शेट्टी हे सुद्धा बोलले की लवकरच हा जोड पळताना दिसेल. कदाचित मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये हा टॉप जोड आपला पळताना दिसेल आणि खरोखर प्रेक्षकांची इच्छा दोन्ही मालक मित्रांनो दिलदार मानाचे आहेत, लवकरच पूर्ण करणार आहेत. कदाचित या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सर्जा आणि सुंदर भाऊ मित्रांनो आपल्याला एकत्र दिसू शकतात. टॉप स्पीड लागेल. पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका, ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावलं, असा काल गाजवणारा आणि अजूनसुद्धा वय झालं आहे तरीसुद्धा तीच रग तीच धमक असा निसर्ग गार्डन कात्रज सुभाष त्या मांगडे यांचा सुंदर बॉस. नक्की कोणासोबत, तर बाळासाहेब माणे घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान. अखंड महाराष्ट्राचे लाडके 2 नंदी या कासेगाव मैदानामध्ये मित्रांनो आपला एकत्र दिसू शकतात. जयंत केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. नक्कीच हा जोड एकत्र आला तर मैदान गाजवेल, कारण मित्रांनो दोन्ही नंदीने काल गाजवला आणि अजूनसुद्धा काल गाजवत आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नाना भूत आणि अजय शेट यांचा घरचा साज दिवाणे आणि तेजा. मित्रांनो 22 तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानात देखील हा संभावित पायरा सांगितला आहे. त्याचं कारण मित्रांनो मोठमोठ्या मैदानामध्ये तेजा आणि दिवाण्या हा घरचा साज मित्रांनो पळतो आणि गुलालसुद्धा घेतो. त्यात नानांचा ड्रायव्हिंग, त्याच्यामुळे नाना हा पायरा बदलत नाहीत. काही दिवस दिवाण्या मैदानात नव्हता, त्याच्यामुळे आपला तेजा नवीन टॉप पायऱ्यांमध्ये दिसत होता, परंतु त्याचा भाऊ आता परत आला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कासेगाव मैदानात देखील मित्रांनो हाच घरचा साज आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे. सुंदर असा स्पीड लागेल आणि
नाना, दिवाणे आणि तेजा हे समीकरण जुळून आलं की गुलाला फिक्स असतो. हा सुद्धा संभाव्यत आणि टॉप पायरा आपल्या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा शनी शिंगापूरकरांचं चित्र नक्की कोणासोबत, तर बैलगाडी क्षेत्रातील एक देखणा नंदी आणि त्याचा पळसुद्धा असा अपशिंगेकरांचा चित्र्या हा A1 जोड आपला कासेगाव मैदानामध्ये एकत्र येऊ शकतो. दोन्हीसुद्धा टॉप नंदी आहेत आणि मित्रांनो चित्र्यासुद्धा मैदान गाजवत आहे आणि अपशिंगेचा चित्र्यासुद्धा मित्रांनो लवकरच कमबॅक करताना आपल्याला दिसेल. हा टॉप A1 जोड आपला या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये एकत्र दिसू शकतो. पुढील संभाव्यत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता. हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा हारण्या 722 नक्की कोणासोबत, तर मित्रांनो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि हारण्या 722 हा A1 जोड कासेगाव हिंदकेसरी मैदानात मित्रांनो आपला पळताना दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो या जोडीला आणि मला वाटतं याच्या आधीसुद्धा या जोडीने पळून गुलाल घेतला आहे, त्याच्यामुळे टॉप जोड आहे आणि हा जोड एकत्र आला तर नक्कीच मैदान गाजवेल. असा हारण्यास 722 आणि कंदूरकरांचा राजा हा एक टॉप पायरा आपला या मैदानामध्ये जयंत केसरी कासेगाव मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. पुढील संभाव्यत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये ज्या जोडीची चर्चा अखंड महाराष्ट्रात व अखंड महाराष्ट्राच्या बाहेर आहे अशी A1 जोडी हिंदकेसरी सचिन आणि हिंदकेसरी लक्षा भैया ड्रायव्हर हे समीकरण मित्रांनो आपल्या या कासेगाव जयंत केसरी मैदानामध्ये दिसू शकतं. टॉप जोड आहे मित्रांनो. चालू सीझनमध्ये टॉपच्या नंदींना मैत्रीपूर्ण टॉप लढत देत आहेत दोन्हीसुद्धा नंदी. सध्या वेगवेगळ्या पायऱ्या दिसत आहे, परंतु मोठं मैदान आलं की नक्कीच मित्रांनो हा टॉप जोड पुसेगाव हिंदकेसरी जोड आपला एकत्र येऊ शकतो. आता शिरंबे मैदानामध्ये मित्रांनो दोन्ही नंदींचा सत्कारसुद्धा झाला आहे, कारण पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचा मान मित्रांनो या जोडीने घेतला आहे आणि पुन्हा एकदा या कासेगाव जयंत केसरी मैदानामध्ये लक्षा सचिन आणि भैया ड्रायव्हर हे त्रिकूट आपल्याला एकत्र दिसू शकतं. टॉप स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील संभाव्यत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. विठ्ठल नाना यांचा कालच्या मैदानातील विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा एक नंबरचा मानकरी भैरवनाथ केसरी मैदान ज्याने गाजवला असा विठ्ठल नानांचा चिक्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिनजोड. मुंबईमध्ये बिनजोडमध्ये धुमाकूळ घालणारा भुंगाडॉन मित्रांनो ट्रॅक्टरच्या मैदानासाठी मित्रांनो देखील सज्ज झाला आणि कासेगाव मैदान करूनच मित्रांनो मला वाटतं पुन्हा मुंबईमध्ये दाखवलं येईल, कारण कासेगावसुद्धा टॉपचं मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानामध्ये देखील मित्रांनो तशी अपडेट नाही आहे, परंतु भुंगा पाळण्याची शक्यता आहे. जर भुंगा आला तर टॉपचंच नियोजन असेल. भुंगा आणि अजय शेट आणि विठ्ठल नाना यांचा चिक्या मित्रांनो हा नानांकडेच असतो मित्रांनो. भुंगा घाटावरती गेल्यावर आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे हाच घरचा साज मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. पुढील नंदी तुम्ही बघताय. कुमार रणवीर राहुलभाई पटेल आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो या मैदानात येणार का, तर मित्रांनो मथुरबद्दल काही अपडेट नाही या मैदानात येईल की नाही, परंतु कासेगावचा भव्यदिव्य मैदान आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये मथुर येत असतो, त्याच्यामुळे मित्रांनो मथुर या मैदानामध्ये येऊसुद्धा शकतो. 25 तारखेपर्यंत किंवा 26 तारखेपर्यंत मित्रांनो अपडेट देईल. मथुर घाटावरती येईल की नाही तुर्तास मित्रांनो अपडेट नाही आहे, परंतु या मैदानात मित्रांनो मला तरी वाटते की मथुर या मैदानात येऊ शकतो, कारण मोठं मैदान आहे, त्याच्यामुळे राहुलभाई पाटील हिंदकेसरी मैदान आणि भव्यदिव्य मोठी मैदानं असतात घाटावरची, त्या मैदानामध्ये मथुरची हजेरी असतेच आणि प्रेक्षकसुद्धा आतुरले आहेत मथुरला बघूया मथुर येतो आहे की नाही. पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मागच्या वर्षी कासेगाव हिंदकेसरी मैदान ज्या नंदीने गाजवला असा कळंबीकरांचा शंभू आणि चिमण्या मित्रांनो हा घरचा साज पुन्हा एकदा आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा 1 BHK फ्लॅटचा मानकरी मित्रांनो कळंबीकरांचा शंभू आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81 या जोडीने मित्रांनो हा मान पटकावला होता, त्याच्यामुळे यावर्षी शंभूची हॅट्रिक होणार का, नक्कीच अमित शेठ भाडले मित्रांनो टॉपचं नियोजन करतील. शंभू सोबत कोण, तर मित्रांनो मागच्या वर्षीचीच 1 नंबरची जोडी घरचा साज चालू सीझनचा बादशाह चिमण्या आणि कळंबी शंभू पुन्हा एकदा जोड एकत्र येऊन मित्रांनो मैदान गाजू शकतो आणि हे मैदान शंभूसाठी मित्रांनो लकी आहे आणि त्याचा पळसुद्धा तसाच आहे. या मैदानातील शेवटचा आणि संभावित अंदाजे टॉप पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी कारुंड्याच्या अनबान शान चिकू शेट कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत, तर अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा A1 जोड मित्रांनो या मैदानात आपला पुन्हा एकदा सोबत दिसू शकतो. जेव्हा मित्रांनो हा जोड एकत्र आला आहे तेव्हा हा जोड अपरिचित राहिला, असा A1 जोड मित्रांनो पुन्हा एकदा आपला या टॉप मैदानामध्ये दिसू शकतो कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अंदाजे पहिरे व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितले आहेत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.